दिवस आहे. तर सुप्रिया सुळेंचं हे व्हॉट्सअप स्टेटस समोर आलेलं आहे. डिव्हास्टेटेड असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती ठेवलेलं आहे. सगळं काही उद्ध्वस्त झालंय, यासाठी हा एकच शब्द त्यांनी वापरलेला आहे. अवघ्या एका शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवलेला आहे. डिव्हास्टेड असं त्यांनी म्हटलेलं आहे. सगळं काही उद्ध्वस्त झाल्याची भावना सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमधून व्यक्त केलेली आहे. ज्यावेळी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटे शपथ घेतली होती, त्यावेळी सुद्धा सुप्रिया सुळे यांनी असंच व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं होतं आणि आता अजित पवारांच्या निधनानंतरचं सुप्रिया सुळेंचं हे व्हॉट्सअप स्टेटस समोर आलंय. अगदी काही वेळापूर्वी त्यांनी हे ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेटस आहे. खरं तर ते आता बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार आहे. संपूर्ण पवार कुटुंबासाठी हा अत्यंत कसोटीचा क्षण आहे. अत्यंत कसोटीचा असा पुढचा काळ असणार आहे. त्यांच्यासाठी, सुप्रिया सुळेंसाठी हा खूप मोठा धक्का आहे. त्यांचा लाडका दादा आता या जगात नाहीये. त्यामुळे जरीही पक्षाची दोन शकलं झाली असतील किंवा काही काळ कुटुंबामध्येही काहीसे वाद झाले असतील किंवा कुटुंब वेगळं झालं असेल, तरी त्यांनी कुटुंबातली एकी कायम ठेवलेली होती आणि आपल्याला ते वारंवार दिसलेलं होतं. पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया येते, त्यांचे एक्सपोस्ट येते, आपण पाहूयात. महाराष्ट्रातील बारामती इथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे दुःख झालं. अपघातात ज्यांनी प्रियजन गमावले त्यांच्याविषयी सहवेदना. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबियांना शक्ती आणि धैर्य मिळो. तर बीड आणि बारामती या दोन शहरांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. बारामतीतल्या विमान अपघातात अजित पवार यांचं दुर्दैवी आणि अकाली निधन झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक विजनरी नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जायचं. जेव्हा जेव्हा ते एबीपी माझा महाराष्ट्र माझा विजन या कार्यक्रमात यायचे, तेव्हा देखील महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीचं त्यांचं विजन